प्रिये माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे असं म्हणतो आणि हृदयावर हात ठेवतो. जर हा प्रियकर माझ्यासारखा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा असता तर मनाची जागा मेंदूत आहे, मग कपाळावर हात मारला असता. सर, याच नोटवर मुलमुली सरांना माझा प्रश्न आहे की हृदय आणि मेंदू यांचा परस्पर संबंध वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतो, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वयामध्ये, वेगवेगळ्या स्टोरींमध्ये आपण ऐकत असतो. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये नेमका हा संबंध कसा आहे आणि किती आहे? तर मन, मेंदू आणि हृदय एवढंच कशाला, आपल्या शरीरातील प्रत्येक गोष्टीवर अधिराज्य कुठल्या अवयवाचं असेल तर ते आपल्या मनाचं आहे. आपल्याकडे वेदांमध्ये प्रार्थना आहे, मन एव मनुष्याणाम कारणम जन्मबंधयो. माणूस म्हणजे काय तर त्याचं मन. आपण म्हणतो माणूस हा रागीट आहे, हा गरीब आहे, हा कनवाळू आहे, हा शूर आहे, हा भित्रा आहे, म्हणजे त्याच्या मनाविषयीच आपण बोलत असतो. मन आणि मेंदू आणि पर्यायाने शरीरातले सगळे महत्त्वाचे अवयव, त्याच्यामध्ये हृदय आलंच, याच्यावर सत्ता गाजवतो, याचं चलनवलन करतो. तो मेंदू या मेंदूवरही राज्य करतो. त्या मेंदूचीच निर्मिती असलेलं आपलं मन आणि मेंदू याचा संबंध 2 मिनिटात मांडतो. सतार आणि संगीत याचा जो परस्पर संबंध आहे तो मन आणि मेंदूचा आहे. मेंदू हे जड आहे, मॅटर आहे, ते दिसते. मन हे अमूर्त आहे, ते दिसत नाही, परंतु इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ऑफ द ब्रेन इज माइंड. माणसाच्या मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती म्हणजे त्याचं मन. म्हणजे मेंदू हा मनाचा निर्माता आहे. आता ह्या गोष्टीचं अतिशय सुंदर मला एक कविता आठवते बोरकरांची, की जडाच्या झाडाला जाणीवेचे फूल, सुटे परिमळ जीवनाचा. फूल आणि परिमळ याचा जो संबंध आहे तो मेंदू आणि मनाचा आहे. मेंदूशिवाय मन नाही, परंतु मन आहे तर मेंदूही आहे आणि हृदयही आहे. आणि सुरुवातीला ज्यांनी या कार्यक्रमाचं संचालन सुरू केलं त्यांनी सांगितलं की माणसाचं हृदय जे आहे ते काय म्हणतात त्याला, आपण पूर्वी मनाची जागा हृदयाला बहाल केलेली होती. ॲरिस्टॉटल असं म्हणायचं, त्या इसवी सनाच्या 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की मेंदू जो आहे तो माणसाचं मन जे आहे ते त्याच्या हृदयात असतं. मराठीमध्ये कविता आहेत अनेक, ते हृदय कसे आईचे मुगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. मनाविषयीच बोलतो पण त्याची जागा हृदयाला बहाल करतो. प्रियकर प्रेयसीला म्हणतो की प्रिये माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे असं म्हणतो आणि हृदयावर हात ठेवतो. जर हा प्रियकर माझ्यासारखा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा असता तर मनाची जागा मेंदूत आहे, मग कपाळावर हात मारला असता. आता ती वेळ अनेकांवर येते, नंतर तो भाग वेगळा. असा हा मन आणि मेंदूचा परस्पर संबंध आहे. पण या सगळ्या गोष्टी, शरीराचं चयापचय, पचन संस्था, किडनीज, या सगळे अवयव आणि हृदय माणसाच्या मनाच्या भावना हृदयाच्या धडधडीद्वारेच व्यक्त होतात. म्हणून कदाचित माणसाने हृदयाला आपल्या मनाचं स्थान मानलं असेल. असा हा संबंध मन आणि मेंदू आणि हृदय यांचा आहे. क्या बात आहे. थँक्यू सर.